4,000 रुपयांची लाच भोवली। धुळ्याच्या फागणे गावच्या सरपंच पतीसह ग्रामसेवक अन्य दोघे एसीबीच्या जाळ्यात। एकाच कारवाईत 4 लाचखोर जाळ्यात सापडल्याने खळबळ। प्राप्त माहितीनुसार जागेवरील सरकारी अतिक्रमणाची नोंद कमी करून अद्ययावत नमुना नंबर 8 घराचा उतारा देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या फागण्याच्या ग्रामविकास अधिकारी सरपंच पतीसह रोजगार सेवक व लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 4,000 रुपयांची लाच घेताना कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाच दिवशी 4 जणांवर एसीबीची कारवाई झाल्याने फागण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे। सरपंच पती नागराज पाटील, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील, रोजगार सेवक पितांबर पाटील, लिपिक किरण पाटील या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकाच ग्रामपंचायतमध्ये चौघांविरोधात झालेल्या एसीबीच्या कारवाईमुळे फागण्यामध्ये विविध चर्चांना उधाण आले। अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे, सहसंपादक अनिल बोराडे।